हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आता आपण पाहतोय की कृष्णा ही झाडांना पाणी घालत असते तर दुष्यंत हा त्याचं काम करत असतो. इतक्यात तिकडे अढळराव आलेले असतात. अढळराव दुष्यंतला म्हणत असतात, नाही म्हणजे आपल्या घरच्या बिझनेसमध्ये तू लक्ष घालतोय हे बघून खरोखर खूप बरं वाटतंय, चांगलीच गोष्ट आहे. पण नाही काय आहे ना, जेव्हा बायकोची सगळी कर्तव्य पार पाडून पुढे चालत असेल तेव्हा नवऱ्याने सुद्धा तिला साथ द्यायला हवी. त्यालाच शेवटी नवरा बायको आणि संसार म्हटला जातो, कळलं ना. त्यावर दुष्यंत म्हणतो, आता मी तुमच्याकडून शिकायचं का नवऱ्याचं कर्तव्य. त्यावर अढळराव म्हणतात, मी नवरा म्हणून कसा आहे हे तर तू पाहिलंसच, पण मी बाप म्हणून कसा आहे हे कधी तुला पाहण्याची वेळच तू आणू दिली नाहीस. बरं जाऊ दे, तो सगळा विषय वेगळा आहे. आता आपल्याला या विषयावर बोलायचं नाही आहे. विषय आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे सध्याची की काल कृष्णावरती तुला उगाच इतकं चिडण्याची काहीही गरज नव्हती. ती मात्र नेहमी तुला सांभाळून घेत असते, सावरून घेत असते आणि तू प्रत्येक वेळी तिच्यावर चिडतोस. आणि राहिला प्रश्न आमच्या संसाराचा आणि माझ्या नवरा असण्याचा, माझ्यासारखा नवरा कधीच होऊ नको आणि आमच्यासारखा संसारही तुमचा होऊ नये म्हणूनच सांगतोय. आणि मग अढळराव तिकडनं निघून जातात. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला हाक मारतो, कृष्णा. त्याबरोबर आता पटकन मागे फिरताना कृष्णा हे विसरते की तिच्या हातामध्ये पाईपाचा नळ सुरू आहे. कृष्णा तशीच मागे फिरते आणि आता दुष्यंतच्या अंगावरती मस्त ती पाणी उडवते आणि दुष्यंतला भिजवते. आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं काय करतेस. कृष्णा अगं मी भिजलो, थांबवते. कृष्णा नळ बंद कर. पण कृष्णा कुठे थांबवत असते नळ. मग दुष्यंत तो नळ तसाच कृष्णावरती उलटवतो आणि दुष्यंत आता कृष्णाला सुद्धा पूर्ण भिजवून टाकतो. दोघंही पाक चिंब भिजलेले असतात. आता कृष्णा ही म्हणत असते, दुष्यंत सरकार हे काय केलं तुम्ही, भिजवलंत ना मला. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी भिजवलं का मूर्ख, तू मला भिजवलंस ना. त्यावर कृष्णा म्हणते, मग तुम्ही हा असा आवाज दिला जोरात ओरडून, मग मी घाबरणारच ना. दुष्यंत म्हणतो, मी काय राक्षस वगैरे आहे का मला घाबरण्यासाठी, मला घाबरायची तुला काय गरज होती. हे बघ किती भिजवलंस माझे कपडे बघ आता. त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुम्ही नेहमी माझ्यावर कसे ओरडता. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा तू. त्यावर कृष्णा म्हणते, बोला की काय, बोला काय बोलताय बोला की. त्यावर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, हे बघ कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, बोला की. दुष्यंत म्हणतो, हे बघ सॉरी, म्हणजे काल मी तुझ्यावर जो रागवलं त्यासाठी सॉरी, फॉरगेट इट नाव. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय ते काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, ते विसरून जा. त्यावर कृष्णा म्हणते, बघा तुम्ही पुन्यांदा माझ्यावर रागवून बोलायला, कळलं ना. तुम्ही असेच नेहमी माझ्यावर रागवूनच बोलताय, कळलं ना. त्याबरोबर मग कृष्णा आता चेहरा वाईट करते आणि उभा राहते. त्यावर दुष्यंत म्हणतो, ऐक सॉरी चुकलं माझं. हे बघ मी तुझ्यावर रागवत नाही आहे, मी तुला खरंच प्रेमानेच सांगतोय की तू आता म्हणजे नको ना, म्हणजे तू हे करूस, वाईट वाटून घेऊस, जे झालं ते झालं. त्यावर कृष्णा म्हणते, होय का, सांगा की दुष्यंत सरकार, असं कसं विचारायचं. आता मी तुम्ही माझ्याशी का भांडूनच बोलायला आहे, तुम्ही माझ्यावर रागवायला आहेच मग. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही का बाई, मी आत्ता तुझ्यावर नाही रागवत आहे, आता मी खरोखर तुला प्रेमाने विचारतो. बरं आता एकदम प्रेमाने अदबीने विचारतो, सो मिसेस कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, आजचं तुमचं शेड्यूल काय आहे. त्यावर कृष्णा म्हणते, आता मी या झाडासने आंघोळ घालतोय बघा. आता झाडासने आंघोळ घालून झाली का त्यानंतर मग म्हणतो, जरा जाऊन असा शेतावर मस्त फेरफटका मारून येतो माझ्याच. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ओके शेतात फिरायला जाणार आहेस, ठीक आहे, मग एक काम कर, शेतात जाताना मलासुद्धा सांग, आपण दोघंजणं जाऊया आणि तिकडनं मग हॉटेलमधूनच जेवून येऊया. हॉटेलमध्ये जायचं आहे त्या हिशोबाने जरा चांगली तयार हो, छान रेडी हो, कळलं का. त्यावर कृष्णा म्हणते, हॉटेलात जेवायला जायचं. पण आज अचानक असं हॉटेलात कशा पाहिजे जेवायला जायचं, नाही म्हणजे काही कारण नाही ना. दुष्यंत म्हणतो, आपण असेचही जाऊ शकतो काही कारणाशिवाय, कळलं का. मी आवरून आलो, तू सुद्धा लवकर आवर, कळलं, आणि छान तयार हो, हॉटेलमध्ये जायचं आहे. कृष्णा म्हणते, वय दुष्यंत तिकडनं गेल्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला हॉटेलात नेणार आहेत, मला बिगीनं कामं आटपली पाहिजेत. तर आता हे सगळं मैनावतीने ऐकलेलं असतं. आता मैनावती जेव्हा दुष्यंतचं आणि कृष्णाचं बोलणं ऐकते ती लगेचच नेहमीप्रमाणे बाळजाबाईंकडे यायला निघते. तर इकडे आता गणपत हा बाळजाबाईंना सांगत असतो की बाळजाबाई, आपल्या जयकांत शेठनी समदं काम अगदी सिस्टमॅटिकली कंप्लीट केलेलं आहे, आपल्याला काही काळजी ठेवलेलीच नाही आहे. त्यावर जयकांतसुद्धा म्हणत असतो, होय काकीसाहेब,
तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित झालं. इतक्यात बाळजाबाई करत मैनावती येते. बाळजाबाई म्हणतात, आता काय वाईट बातमी घेऊन आलीस तू बाई? त्यावर मैनावती म्हणत असते, अहो बाळजाबाई, तुम्हासनी ठावं नाही, तुमचा तो लोक दुष्यंत, अहो तो आता त्या कृष्णीला हॉटेलात फिरायला घेऊन जाणार आहे. नाही म्हणजे आता पाहू तर घरात दुष्यंत कृष्णाची ढाल म्हणून वावरत होता, ते काही कमी होतं का? तर आता त्या कृष्णीला घेऊन तो बाहेर बी हॉटेलात जेवायला जाणार आहे. अहो बाळजाबाई, जर आज दुष्यंत कृष्णाला घेऊन त्या बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेला का नाही, तर मग त्यांचे दोघांमधले प्रेम वाढायचे चान्सेस खूप वाढत जातील बरं. आणि मग पुढच्या 9 महिन्यात या घराचं गोकुळ होणं राहिलंच. बघा तुम्ही घराचं गोकुळ करतात की नाही ते. त्यावर आता गणपत म्हणतो, आईला हे काय नवीन? त्यावर मग आता मैनावती म्हणते, अहो आपण धरबंद घालतो ना म्हणून, नाहीतर मग आणखीन काही नवीन आपल्याला पाहायला मिळालं असतं. बाळजाबाई म्हणतात, नाही, हे शक्य नाही. काहीही झालं तरी मी हे बाळजा असं होऊ देणार नाही. मी दुष्यंतला त्या कृष्णीबरोबर कुठं बी जाऊ देणार नाही आणि त्या भिकारड्या पोरीला माझ्या लेकाच्या जवळ तर बिलकुल येऊ देणार नाही. काही करावं लागलं तरीही चालेल, पण मॅम असं होऊ देणार नाही. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत हा आवरत असतो. तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं काय आहे, तुझे केस किती ओले आहेत, तो अजून साडीही नाही बदलली आणि केसही ओले आहेत. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, साडीचं काय एवढं, साडीनंतर 5 मिनटात बदलता येते, पण हे केस तुम्ही जे भिजवलेत ना ते वाळत नाही आहेत, त्यांचं काय करू मी? मला टेन्शन झालं आता. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी भिजवले तुझे केस, बघू इकडे, ये इकडे बघू. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, हा मग तुम्हीच तर भिजवलेत. दुष्यंत म्हणतो, मी तुझे केस नाही भिजवलेत कृष्णा, तू मला भिजवलं होतंस, कळलं का तुला? उगाच तू काहीही बोलू नको. कृष्णा म्हणते, म्या तुम्हाच ते भिजवलं नव्हतं, तुम्ही माझे केस भिजवलेत. उगाच तुम्हीच काय बाय बोलू नका, कळलं ना? त्याबरोबर मग कृष्णा ही आता दुष्यंतला म्हणत असते, आता बघा की केवढे वल्ले आहेत. एक तर तुम्ही मला सांगितलं होतं की लवकर आटीप आपल्याला हॉटेलात जेवायला जायचं आहे, आणि आता बघा माझी केस बी वाळत नाही आहेत. आता कसं व्हायचं दुष्यंत सरकार, आपण कसे जाणार हॉटेलात लवकर? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, इट्स ओके कृष्णा, मी सुकवून देतो केस. आणि मग तो आता हेअर ड्रायर घेऊन येतो कृष्णाच्या केसांजवळ. कृष्णा म्हणते, अय बाबू, हे कसलं मशीन आहे, तुम्ही कशाला आणलं इथं? दुष्यंत म्हणतो, अगं हेअर ड्रायर आहे, केस वाळवतोय तुझे. कृष्णा म्हणते, नाही नग मला हे नग आहे. दुष्यंत हेअर ड्रायर सुरू करतो आणि म्हणतो, अगं मी करतो, तू बघ फक्त. कृष्णा म्हणते, नाही अहो ह्याचा आवाज कसला यायला लागला आहे, आमच्या शेतातलं ते मशीन असतं ना भात जोडायचं, तसला आवाज यायला लागला याचा. नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, लाखोमध्ये लोक वापरतात हेअर ड्रायर, तू उगाच काही बोलू नको. जर वाईट असतं तर लोकांनी का बरं वापरलं असतं? कृष्णा म्हणते, ओ हे बघा, त्या लोकांनी काही करायचं आहे ते करू द्या, मला त्या लोकांचं काही कौतिक सांगू नका. पण मी म्हणलं ना, माझ्या केसांवर हे मारायचं नाही म्हणजे मारायचं नाही. सरकार तुम्ही दुष्यंत सरकार, नका मारू माझ्या केसांवर ते. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा हे बघ, काही होणार नाही आहे, तू उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस, तू इकडे ये. कृष्णा म्हणते, नाही म्हणलं ना दुष्यंत सरकार, मला नाही मारायचं ते केसावरनं, तुम्ही सोडा बरं, मला नाही मारायचं दुष्यंत सरकार. दुष्यंत कृष्णातला हाताला धरतो आणि खेचून खाली बसवतो आणि म्हणतो, कृष्णा हे बघ, तू खाली बस, तू उगाच हट्टीपणा करू नको, मला केस वाळवू देत. त्यावर कृष्णा म्हणते, नाही मी नाही वाळवू द्यायचो, मला नको आहे ते हेअर ड्रायर, तुम्हाला का कळत नाही आहे? दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता तू गप्पा, तू फक्त गुपचूप बसून राहा पुढ्यात, मी म्हटलं ना मी करून देतो. त्यानंतर मग आता ते दोघं अशीच मस्ती करत असताना कृष्णा दुष्यंतचा टॉवेल खेचते. त्याबरोबर आता टॉवेल खेचल्यावर दुष्यंतचा टॉवेल सुटतो, तर कृष्णा आता दुष्यंतला हसते. तर दुष्यंत म्हणतो, ए कृष्णा, हसतेस काय, हसू नको. त्यावर कृष्णा म्हणते, अहो हसू नको तर काय दुष्यंत सरकार, काय करून घेतलं हे ध्यान, जा आवरून घ्या पटापट आता. त्याबरोबर आता कृष्णा हसतच असते. दुष्यंत हसतो आणि कृष्णाला म्हणतो, ए यार कृष्णा, हसू नकोस ना माझ्यावर, प्लीज हसू नकोस यार प्लीज. त्यावर कृष्णा म्हणते, बरं ना हसत, बरं जावा आता, तुम्ही आवरून घ्या पहिलं तुमचं. त्याबरोबर आता इकडे भक्ती ही नेहमीप्रमाणे बिचारी कामं करत असते आणि पूजा, तिला तर काही घेणं देणंच नसतं, ती नेहमीप्रमाणे आळशासारखी बसून सफरचंद खात असते. इतक्यात भक्तीला कृष्णाचा कॉल येतो. भक्ती फोन उचलते आणि म्हणते, कृष्णे अगं कशी आहेस, समजा तिकडं कसं आहे, कामं बिमं सगळं व्यवस्थित जमायलं आहे ना तुला, सगळं व्हायलं आहे ना कामाच्या नादात स्वतःची आभाळ करू नकोस. त्यावर कृष्णा म्हणते, अगं हो भावा हो, दमधरकी बोलताना, काळजी करू नगस, इकडं समजा व्यवस्थित आहे आणि म्या बी एकदम ठणठणीत आहे. आणि राहिला प्रश्न इथल्या समजा गोष्टींचा आणि दुष्यंत सरकारांचा, तर ते समजा बी ठीक आहे, कळलं काय? त्याबरोबर आता भक्ती म्हणत असते,
भावा तू बरी आहेस नव? त्यावर कृष्णा म्हणते होय ग. त्यावर भक्ती म्हणते कृष्णे अगं तुला फोन करायला भेटला नाही तुझ्या वाढदिवसाला, ते आपली धनु अक्का आहे ना तिकडे गेलो होतो म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते अगं असू दे. त्यावर भक्ती म्हणते पण दाजीने तुझा वाढदिवस जोरात केला असं कळलं. त्यावर कृष्णा म्हणते होय आणि आज बी एक स्पेशल गोष्ट आहे. त्यावर भक्ती काय विचारते तर कृष्णा सांगते आम्ही हॉटेलात जेवायला जाणार आहोत. हिरो कसा पिक्चरमध्ये हिरोईनला नेतो अगदी तसं दुष्यंत सरकार घेऊन जाणार आहे. त्यावर हे ऐकून भक्ती खूप खुश होते. भक्ती म्हणते काय तुम्ही दोघं हॉटेलात जात आहे? वा 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 कृष्णे अगं ही तर लई झाक बातमी दिली आहेस तू. एक काम कर मस्त सुंदर साडी नेस. आता तुला साडी बी हातानं नेसता यायला लागली तुझी आणि छान मस्त तयार हो आणि मग जा काय मस्त जा. त्याबरोबर कृष्णा म्हणते बरं भाई. त्यावर भक्ती म्हणते बरं चला आता ठेव आपण सांच्याला बोलू, तू आधी आवर बिगीनं. मग ती फोन ठेवते. आता पूजा ही हे सगळं काही ऐकत असते. आता कृष्णा ही इकडे फोन ठेवल्यावर म्हणत असते चला आता भक्तीनं बी सांगितलं आहे बिगीनं छान तयार व्हायचं आहे. कृष्णे अगं बसू नको आवर चल तुला दुष्यंत सरकारांबरोबर आज बाहेर जायचं आहे. कृष्णा खूप खुश असते. तितक्यात पूजा येऊन विचारते काय तुझ्या लाडक्या बहिणीने काय बातमी काय दिली. त्यावर मग भक्ती सांगते अगं कृष्णी म्हणत होती का दुष्यंत दाजींनी तिला म्हणजे हॉटेलात न्यायचं ठरवलं. केवढी भारी गोष्ट आहे नव्हती. त्यांच्यातलं प्रेम असंच वाढत जायला हवं असंच मला वाटतंय बघ. नाही म्हणजे ते दोघं आयुष्यभर असेच एकत्र राहायला हवे नवं. छान वाढले समजा काही हो ना. त्याबरोबर आता पूजाच्या हातामध्ये जे सफरचंद असतं पूजा त्याला जोराने चाकू मारत असते. हे सगळं ऐकताना आणि चाकू तिच्या बोटाला लागतो. भक्ती म्हणते मी हळद घेऊन आलो. त्यावर पूजा म्हणते त्यापेक्षा मी डॉक्टरकडे कन्सल्ट करेन, तुझी हळद राहू दे तुझ्याजवळच. तर इकडे दुष्यंत हा बाहेर येऊन आता कृष्णाची वाट बघायला थांबलेला असतो. तो कृष्णाला हाका मारत असतो कृष्णा ये ग यार किती वेळ लागणार आहे अजून तुला कृष्णा. इतक्यात कृष्णा ही आवरून सावरून त्या ठिकाणी आलेली असते. कृष्णा ही खरोखर खूप सुंदर आणि छान दिसत असते. आता कृष्णाचं ते रूप बघून दुष्यंत तिच्यामध्ये हरवून जातो. तो तिच्याकडे बघतच राहतो. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला विचारते दुष्यंत सरकार काय हो काय झालं धड दिसायलोय नवं म्या चांगली नटलोय नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो हो उत्तम चल ये गाडीत बस. त्याबरोबर आता कृष्णा होकार देते. ती पुढे जाणारच असते. इतक्यात दुष्यंतला शिंका यायला सुरुवात होते. दुष्यंतला शिंका आल्याबरोबर आता कृष्णा विचार करते की यार यासने शिंका कशा काय यायला लागल्या अचानक. त्यावेळी मग आपसुकच तिचा हात स्वतःच्या डोक्यातल्या गजऱ्याजवळ जातो आणि मग तिच्या तोंडातनं शब्द बाहेर पडतात दुष्यंत सरकार अहो माफ करा, नाही म्हणजे तुम्हासनी फुलांचा त्रास होतो ही गोष्ट मी विसरलोच होतो, म्या नाही घालत. आणि मग कृष्णा ती फुलं तिथे नेऊन वठाड्यावर ठेवते. दुष्यंत म्हणतो अगं पण तुला आवडतात ना मग लाव ना काय फरक पडतो मला त्रास होण्याने. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार अहो असं नसतं. ज्या गोष्टीचा त्रास आपल्या धन्याला होत असतो का नाही ती गोष्ट बाईच्या शृंगारात अजिबात महत्त्वाची नसते. कळलं नव्हं तुम्हासनी. बरं ते समजा सोडा चला आपण निघू. मग ते दोघं चाललेलेच असतात. इतक्यात बाळजाबाईंचा आवाज त्या दोघांच्या कानावर पडतो. बाळजाबाई ह्या खाली पडलेल्या असतात आणि त्या मोठ्याने ओरडत असतात दुष्यंत दुष्यंत कृष्णे अगं या अगं कुणीतरी लवकर कोण आहे इथं अरे या लवकर या बघा काय झालं कृष्णे दुष्यंत अरे या लवकर या. त्याबरोबर आता त्या ठिकाणी कृष्ण आणि दुष्यंत पोहोचतात. बाळजाबाईंना हे असं पडलेलं बघून दुष्यंत धावत बाळजाबाईंजवळ येऊन बसतो आणि काय झालं असं विचारतो. तर कृष्णासुद्धा पुढे सरसावते. बाळजाबाई म्हणतात अरे म्या घसरून पडलो बाम लावतो जरा बरं वाटेल. त्यावर दुष्यंत म्हणतो आई अगं काही बोलतेस मी तुला दवाखान्यात घेऊन जातो आपल्याला रिस्क नको हार्ड वगैरेचं काही झालं असेल तर. त्यावरती म्हणते अरे नाही बाबा असं काही नाही म्या एक काम करतो की बाम लावतो म्हणजे मला बरं वाटेल खरंच बाम लावतो. तुम्ही कुठंतरी जात होतात ना जावा की. त्यावर दुष्यंत म्हणतो आई अगं असं काय बोलतेस असं काही नाही आहे तू चल मी तुला दवाखान्यात घेऊन जातो तू चल कृष्णा जरा मला मदत करशील. त्यावर कृष्णा ही बाळजाबाईंचा दुसरा हात पकडते आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं मिळून बाळजाबाईंना हळूहळू घेऊन चाललेले असतात. आई गं आ लागलं ग बाई असं आता बाळजाबाई म्हणत असतात. आता कृष्णा ही दरवाजाच्या बाहेर बाळजाबाईंना घेऊन आल्यावर दुष्यंत म्हणतो कृष्णा जरा गाडीचा दरवाजा उघड ना पटकन प्लीज. त्यावर कृष्णा लगेच होकारार्थी मान हलवते. धावत जाऊन गाडीचा दरवाजा उघडते. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाईंना दुष्यंत गाडीत बसवतो आणि म्हणतो आई चल आपण निघूया. आणि अगं कृष्णा तू बाहेर काय उभी आहेस तू ये ना आतमध्ये गाडीत बस पटकन.
त्याबरोबर दुसरीकडे बाळजाबाई ह्या दुष्यंत गाडीत बसायला येईपर्यंत कृष्णाला म्हणत असतात, बघितलंच नवं, म्या माझ्या लेकाला कवा तुझ्याजवळ येऊ द्यायची नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं अजून तिथेच आहेस तू, चल ये लवकर, गाडीत बस. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत, तिला बी न्यायची काय गरज आहे, नाही म्हणजे आता माझ्यानंतर तर हे समजा तिलाच सांभाळायचं आहे, बघायचं आहे नवं, मग म्या बी घरात नाही, ती बी घरात नाही, असं कसं चालेल. म्हणून मी म्हणालो आहे काय माहिती आहे काय, कृष्णीला नको घेऊन जायला, आपण दोघंच जाऊया की. हां, कृष्णीला थांबू द्या घरी, चल गाडी सुरू कर. त्याबरोबर मग कृष्णा होकारार्थी मान हलवते आणि बाळजाबाई व दुष्यंत तिकडनं निघतात. आता बाळजाबाई कृष्णाकडे हसून बघत असते, कृष्णाला मात्र राग येत असतो. तर रस्त्यात आता ते दोघंजणं चाललेले असताना दुष्यंतच्या फोनवरती सतत गौतमीचे फोन येत असतात. आता ही गोष्ट आता बघत असते बाळजाबाई, पण बाळजाबाई काही बोलत नसते. शेवटी दुष्यंत फोन येऊन कंटाळतो आणि उपडी करून फोन ठेवून देतो. त्याबरोबर बाळजाबाईंना तो विचारतो, आई तू ठीक आहेस ना, तुला फार त्रास होत नाही आहे ना. त्यावर बाळजाबाई नकारार्थी मान हलवतात. तर दुसरीकडे कृष्णा हिला मात्र घडलेल्या प्रसंगाचं खूप जास्त दुःख झालेलं असतं, वाईट वाटत असतं. इतक्यात तिकडे अढळराव येतात आणि काय असून बाई असं चेहरा पाडून उभं राहायला नेमकं झालंय तरी काय, का पडलाय चेहरा असं विचारतात. त्यावेळी मग कृष्णा ही अढळरावांना म्हणते, नाही थोरले सरकार, काही नाही म्हणजे तू मस्ती नाही समजायचं माझं दुःख. त्याबरोबर आता अढळराव लगेचच कृष्णाला म्हणतात, अच्छा ना, आम्ही ना एक गोष्ट नोटीस केली आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यात जर सुखाचे झरे वाहत असतील का नाही, तर लवकरात लवकर ते झरे आटून बी जातात. काय बरोबर नवं. आता ते झरे आटून जातात असं जेव्हा अढळराव म्हणतात, तेव्हा मात्र कृष्णाकडे काही उत्तर नसतं. कृष्णा हे निरुत्तर होते आणि त्यामुळे ती तिकडनं चाललेली असते. अढळराव फक्त कृष्णाला एकच प्रश्न विचारतात, हे सगळं कोणामुळे घडतं आहे आणि का घडतं आहे ते ठाऊक आहे. आता कोणामुळे घडतं आहे आणि का घडतं आहे असं विचारल्याबरोबर लगेच कृष्ण जागीच थांबते आणि अढळरावांकडे बघते. तर आता शेवटी फोन येऊन दुष्यंत बेजार होतो. दुष्यंत फोन उपडी ठेवतो आणि जातो. त्यावर बाळजाबाई दुष्यंतला विचारतात, दुष्यंत तुझं आणि कृष्णाचं समज कसं सुरू आहे रे, नाही म्हणजे तुम्ही दोघं कसे राहता एकमेकांबरोबर. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई कृष्णा खरंच चांगली आहे, आमचं सगळं छान सुरळीत सुरू आहे. पूजा इकडे फोन करून थकते आणि आता ती म्हणू लागते की डीला आता माझ्यापेक्षा ती भिकारडी कृष्णा एवढी इम्पॉर्टंट झाली आहे का, की हा माझे कॉल पिकअप करत नाही आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, नाही म्हणजे कृष्णी तर चांगली आहेच की, पर तुला काय वाटतं, म्हणजे तुझी चांगली बायको गौतमी होऊ शकली नसती काय. तर इकडे अढळराव हे कृष्णाला सांगत असतात की तुझ्या रस्त्यातला अडथळा आपल्याच घरातली काही लोक आहेत, आपल्याच घरातली लोक तुला मागं खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. कळलं नवं मला काय बोलायचं आहे ते. आणि त्यात समजात महत्त्वाची म्हणजे तुझी सासू, समजलं. त्याबरोबर इकडे बाळजाबाईंनी दुष्यंतला विचारलेलं असतं, दुष्यंत पूजा तुझी बायको होण्याच्या लायक नव्हती का. आता हा प्रश्न विचारल्यावर मग मात्र दुष्यंत एकाएकी गाडी थांबवतो आणि जरा गाडीच्या बाहेर उतरून जातो. आता दुष्यंत गाडीच्या बाहेर उतरलेला आहे, हीच संधी बाळजाबाईंना मिळते. तर अढळराव कृष्णाला सांगतात की तुला या घरातनं आणि दुष्यंतच्या आयुष्यातनं दूर करण्यासाठी बाळजा वाटेल त्या थराला जाऊ शकते, तिला हवं ते ती करू शकते, पण आता या अशा प्रसंगी तू धीट राहायला हवं, तू सगळं सांभाळायला हवं. तर इकडे आता फायनली दुष्यंतचा फोन उचलला जातो, पण तो दुष्यंतने नाही तर बाळजाबाईंनी उचललेला असतो आणि बाळजाबाई पूजाला सांगतात की मी दुष्यंतची आई बोलते आणि मला तुला भेटायचं आहे, ताबडतोब मला भेटायला ये. त्याबरोबर मग आता इकडे अढळराव हे कृष्णाला सांगत असतात की आता तू ठरव तुला काय निवडायचं आहे. तर बाळजाबाई पूजाला सांगत असतात की तू मला भेटायला ये. आता कृष्णा हे अढळरावांना शब्द देते की आता काहीही झालं तरी माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्यामध्ये मी कुणाला बी तिसऱ्याला येऊ द्यायची नाही. मी आमचा संसार सुखाचा आणि नेटाचा करून दावणार आणि मी ह्या घरातनं कुठं जायची बी नाही. हे सगळं ऐकून अढळरावांना बरं वाटतं आणि ते म्हणतात, शाबास सुनबाई. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.